या ठिकाणी असं माणसाने जीवन जगलं पाहिजे. या संतांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजे. काय छत्रपतींचं जीवन होतं महाराज, मी तुम्हाला सांगून जाईल. आपल्या घरासमोरील तुळस, या मंदिरावरचा कळस, या माता भगिनींचं सौभाग्य आणि तुमचं माझं स्वातंत्र्य आज जर सुरक्षित जर कोणी ठेवलं असेल ना, तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनीच ठेवलं महाराज. हो, जगले व तुमच्या माझ्या करता जगले. या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती पर उपकारे. तुमच्या माझ्या करता देह कष्ट केला महाराज त्यांनी, तुमच्या माझ्या करता जगले. छत्रपतींचे खूप मोठे उपकार आहेत महाराज. आता 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे महाराज. काय जय घोष असतो महाराष्ट्रामध्ये, वा वा, इतकं सुंदर महाराज. तरुणांमध्ये त्या ठिकाणी जय घोष असतो खूप मोठा या ठिकाणी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे तुमच्या माझ्यावर खूप मोठे उपकार आहे. 19 फेब्रुवारीला खूप मोठे भाग्यवान लोक आहोत महाराज तुम्ही आम्ही. कारण माझ्या जिजाऊ साहेबांनी एक हिरा तुम्हाला आम्हाला दिला महाराज. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, 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 माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. देता राजा शुभा राजा, देता राजा शुभा राजा, देता राजा शिवाजी राजा, देता राजा शिवाजी राजा. माझी जाऊने माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाज दगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाज किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाज दगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाज दगड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या दारेवर, तलवारीच्या दारेवर, रयतेसाठी वार जेलले आपल्या निधड्या छातीवर, प्राणप्रणाने लढले मावळे भरोसा राजावर, प्राणप्रणाने लढले मावळे भरोसा राजावर. माझ्या राजाचं नाव गाज दगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाज दगड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाज दगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाज दगड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव. या ठिकाणी आपण जय घोष केला ना महाराज, याचा श्रेय जर आपण कोणाला देत असाल ना, तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. हो, आज हे कीर्तन चालू आहे ना, याचं श्रेय जर आपण कोणाला देत असाल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना जातं महाराज. कारण छत्रपतींनी जर तुम्हाला आम्हाला जर स्वातंत्र्य मिळवून जर दिलं नसतं, तर कदाचित आज या कीर्तनाची सुद्धा आपल्याला परवानगी घ्यावी लागली असती. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे इतके मोठे उपकार आहे तुमच्या माझ्यावर. म्हणून तुम्ही बघा, आज 19 फेब्रुवारी आता जयंती येते महाराज. काही मुलांची आतापासून जल्लोष तयारी चालू झाली महाराज, आतापासूनच जल्लोष तयारी चालू झाली काही मुलांची महाराज. म्हणून छत्रपतींचं जे महाराज नाव जरी गेलं तर माणसाचं असं रक्त उसळतं महाराज. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली,
इतिहासामध्ये ना महाराज 17 राजांची नोंद आहे. या जगाच्या इतिहासामध्ये 17 राजांची नोंद आहे, पण त्या 17 राजांच्या नोंदीमध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही. वाईट वाटून देऊ नका. त्या 17 राजांचे आपल्याला नाव सुद्धा माहीत नाही. त्या 17 राजांच्या नोंदीमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही. पण मी तुम्हाला सांगून जातो, आपल्याकडचा विवाह सोहळा जो असेल ना महाराज, तो छत्रपतींची आरती झाल्याशिवाय पार सुद्धा पडत नाही. पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होते आणि मगच आपल्याकडचा विवाह सोहळा पार पडतो. म्हणून या संत मंडळींसारखा आज छत्रपतींचे तुम्हाला आम्हाला विचार आचरणात आणणं खूप गरजेचं आहे महाराज. म्हणून त्या ठिकाणी संत मंडळी निघून गेले, पण आज कीर्ती रूपाने तुमच्या आमच्यामध्ये या ठिकाणी हजर आहेत, अजरामर आहेत महाराज. या संत मंडळींचे विचार तुम्हाला आम्हाला आचरणात आणायचे. पण सध्याची स्थिती अशी झालेली महाराज, माणसाचा काम क्रोध इतका वाढलेला आहे, इतका वाढला. तुम्ही बघा ना, माणसाचा क्रोध किती वाढला. साधा आपण एखाद्या पाहुण्याची इथे गेलो आणि पाहुण्याने आपल्याला चहा आणला, तो चहा जर आपल्या अचानक कपड्यावर सांडला तर आपण पाहुण्याचं तोंड सुद्धा पाहत नाही. म्हणून इतका क्रोध आपला वाढलेला आहे महाराज. भावाभावामध्ये इतका क्रोध झालेला आहे, बहीण भावामध्ये इतका क्रोध झालेला आहे महाराज. खूप क्रोध झाला. पण मी तुम्हाला सांगून जातो, हा क्रोध करीत बसू नका महाराज. जीवन तुम्हाला पुन्हा पुन्हा नाही, हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही भेटणार महाराज. कारण तुम्ही बघा, भावाभावामध्ये सुद्धा बांधावरून भांडणं आहे, बांधावरून भांडणं आहेत महाराज. पण मी तुम्हाला सांगून जाईल, गुंठा करून काही होत नाही. जाताना सोबत काही नेता येत नाही. किती कोरले बांध तरी भूक कधी भागत नाही. मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी काम येत नाही. म्हणून काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही इथं राहणार नाही. जपून राहा माणसा, आयुष्य पुन्हा नाही. म्हणून जपून राहा, आयुष्य पुन्हा पुन्हा तुम्हाला भेटू शकत नाही. एक गोष्ट वाढत जाते कायम, ते म्हणजे माणसाचं वय. एक गोष्ट नेहमी कमी होत जाते, ते म्हणजे माणसाचं आयुष्य. एक गोष्ट नेहमी बदलत असते, ते म्हणजे माणसाची वृत्ती. आणि एक गोष्ट कधीच बदलत नाही, ते म्हणजे विधिलिखित विधान. थोडक्यात काय तात्पर्य काय? खुश राहा, आनंदी राहा, चांगले कर्म करत राहा, मन स्वच्छ ठेवा, मन निर्मळ ठेवा, चेहऱ्यावर प्रसन्नता पाहिजे आणि मनात पावित्र्यता पाहिजे. कारण ज्याचं मन मस्त त्याचं आयुष्य मस्त असतं. म्हणून त्या ठिकाणी सुंदर असं जीवन देवाने एवढा सुंदर असा देव दिला ना महाराज, चांगलं जगून घ्यायचं महाराज. लोकांचा विचार करत बसू नका. कारण लोक किती किमतीचे कपडे घालतात यावरून त्यांची किंमत ठरली जात नाही. ते दुसऱ्याला किती किंमत देतात यावरून त्यांची किंमत ठरली